वाढदिवस आहे आकाशचा हे काय आमचं देणार चालतंय की चालतंय. तर आकाश चिवटेंचा बड्डे म्हणजे आमच्या गावासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण गेल्या 5 वर्षापासून ते आम्हाला एक 50-100 झाडं देतात, म्हणजेच रोप देतात आणि ते आम्ही आमच्या गाववाल्याच्या माध्यमातून जतन करायचं काम करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या गाववाल्याचं एवढं असं नियोजन असतंय की लहान मुलापासून पूर्ण म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सगळे आमच्या त्या झाडांना आमच्या गावातले किंवा माझं झाड आहे असं गृहीत धरून ती जगवते. आणि बऱ्यापैकी आमच्या गावात लेकीचं झाड म्हणून पण एक असा उपक्रम आहे, त्यामुळे एक सवय लागून गेली आणि त्यामुळे खरंच आम्ही आकाशला म्हणजे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. लेकीचं झाड उपक्रम काय? लेकीचं झाड उपक्रम असा आहे की आम्ही आणि आपल्या गावातलं ती झाड एक जतन पण व्हावं हा आमचा दृष्टिकोन आहे. सासर म्हणजे कंटिन्यू एक लक्षात असावं, गावावाल्याच्या आठवणीत राहावं हा एक दृष्टिकोन. त्या उपक्रमाला आकाश चिवटे यांचं कसं सहकार्य होतं? आकाश चिवटेंनी झाड दिल्यामुळं आम्ही ती जतन करण्यासाठी प्लॅनिंग केलं. अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे की आपली पण म्हणजे कायम आठवण राहते की आपण हे झाड इथं लावले आणि गावातले लोक खरोखरच त्यांनी खूप झाडं म्हणजे संवर्धन केलेली आहेत. नुसतं लावून उपयोग नाही तर ती झाडं जगली पाहिजेत आणि गावातल्या लोकांनी ती जगवली आहेत. आणि त्यामुळं आपल्याला धायखिंडीमध्ये बघा तुम्ही की झाडांची जी संख्या आहे ती भरपूर दिसते आणि त्यामुळं हे जी झाडं देत आहेत त्याचा ह्या गावकऱ्यांना ह्या गावाला नक्कीच उपयोग होतोय. आणि अशीच समाज उपयोगी एखादी गोष्ट करून वाढदिवस साजरा करणं अत्यंत स्तुत्य गोष्ट आहे आणि त्याचा आदर्श आपण उलट सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि ह्यांच्या झाडं हे जे देतात ती संवर्धन करण्याचं काम आपण केलं पाहिजे. परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आकाशभाई, वाढदिवसानिमित्त झाडं देण्याची अशी संकल्पना आपल्याला कशी सुचली? 2000 लॉकडाऊन सुटल्यानंतर 2021मध्ये बड्डेनिमित्त आपण काय करायचं असं नियोजन चालू होतं, पण तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळं जमावबंदी वगैरे होती. मग आम्ही गल्लीतले काही मित्रमंडळी सदस्य एकत्र येऊन झाड द्यायचा उपक्रम आम्ही खंडोबाच्या माळावर चालू केला होता. मग तिथं झाडं जगली चांगली. मग एकदा आमचे दादासाहेब यांच्याशी ओळख झाली, ते मला आम्हाला झाडं द्या. आम्ही त्यांना स्टार्टिंगला 50 ते 40 झाडं दिली त्या अगोदर. ते झाडं दिल्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही झाडं बघितली ते वाढलेली, संगोपन केल्यानंतर आम्हाला अजून आनंद झाला. आम्ही दररोज ठेवला की बाबा की जसा आपला वाढदिवस आहे, जसा आपला वाढदिवस निमित्त एक, तसं आपण झाडांचा वाढदिवस करू. जसं 2021पासून आम्ही झाडांचा वाढदिवस साजरा करत गेलो आणि एक साधारण म्हणजे कसं की 2021पासून ते आज 2026पर्यंत 6 वर्ष आज झाडांचे झाले. आणि संगोपन तुम्ही आजूबाजूला तुम्ही बघितले आहेत की झाडं ते वाढलेले आहेत. आणि जसं माझा वाढदिवस होता तसा झाडांचाही वाढदिवस आपण करावा अशी संकल्पना तयार झाली. या वर्षी कितवा वाढदिवस झाला तुमचा? पण माझा यंदा 28वा वाढदिवस आहे आणि झाडांचा 6वा वाढदिवस आहे. तर ह्या निमित्त मी आवाहन करतो की जेणेकरून ज्याला जमतंय तसं झाडं किंवा झाडं म्हणून नाही, तर मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला मागणी केली की एक ट्री द्या, तर आपण त्यांना ट्री दिलं, ट्री गार्ड दिला आपण त्यांना. आणि असं ह्यांचं बी आव्हान आहे की बाकीचे जे गावकरी आहेत आता ह्यांनी आपल्याला आम्हाला सपोर्ट कशामुळे मिळतं, ह्या गावकऱ्यांनी आम्हाला सपोर्ट केला की तुम्ही झाड द्या, आम्ही संगोपन करतो. आणि त्यांनी खरंच ते करून दाखवलं. जे आम्ही आतापर्यंत 500 झाडं लावले त्यातले कमीत कमी 250-3 झाडं आज तुम्ही पूर्ण गावभरात दिसत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतो की इथून पुढं ज्याला कोणाला रक्षी द्यायचं असेल तर ह्या धायखिंडीमध्ये तुम्ही रक्षी देऊ शकतात आणि ह्यांना तुम्ही हे गायकूर लोक आम्हाला आपलं सपोर्ट करतात पूर्ण. या उपक्रमासाठी मदत कोणाकोणाची होती आपल्याला? जास्त करून सध्याला धायखिंडीमधील सर्व ग्रामस्थांची सध्याला आपल्याला भरपूर मदत होती. तसं आमच्या मंडळातील जे सदस्य आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांची भरपूर मदत होती आणि घरातले परिवार आहेत. जसं आमचे अजून प्रेरणा घ्यायची म्हणलं तर आमचे मामा संतोष मामा गुजरे अनगरचे आहेत. त्यांनी बी एक 6 वर्षाखालीच उपक्रम चालू केला होता अनगरमध्ये. तर त्यांचा उपक्रम एवढा मोठ्या प्रमाणात बघून थोडासा आता हा उपक्रम 100मध्ये छोटासाच आहे, पण आम्ही हा चालू केला आहे. मी एकटा हे एवढ्या ह्याला पुरणार नाही, तरी अजून गावातल्या लोकांनी ज्याचा कोणाचा बड्डे असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, त्यांनी कमीत कमी 10 झाडं देऊन आपल्या गावातलं संगोपन केलं तरी दिले तर अजून हिरवळ पसरेल. आता आपण धायखिंडी या ठिकाणी वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करतात, म्हणजे इतर देताय तुम्ही. इतर गावामध्ये अशा प्रकारे तुमच्या वाढदिवसानिमित्त काय वृक्ष देण्याचा काय मागणी? हो आहे ना, जे गाव आपला सपोर्ट करेल ना. आता काल परवा वाशिंबी गावाने आम्हाला 25 झाडाची मागणी केली आहे. त्यांचं 14 तारखेला त्यांचं आहे, त्यांना आपण त्यांना झाडं द्यायची ही केली की आम्ही तुम्हाला झाडं देतो, पण पुढच्या वेळी झाडं दिसलं तर अजून तुम्हाला आज 25 झाडं देतो, पुढच्या वेळेस 50 देऊ.
आपण असं आव्हान देतो की बाबा झाडं देऊन नुसतं आपण काय की देऊन नुसतं रिकामं होत नाही. तर संगोपन झालं तर ठीक आहे. जसं तुम्ही म्हणले की बाबा की आम्ही म्हणलं की वाढदिवसाचा बड्डे केला पाहिजे, तर ते झाड जसं जवळ आपण जेवण आहे तेव्हा झाडाची आपण काळजी घेतली पाहिजे. ते साधारणतः आतापर्यंत आपण किती गावांमध्ये आणि किती प्रमाणात वृक्षांची लागवड केली आहे? आता आपण दहिकिंडी गाव देवीचा मग खंडोबा, आता उद्या 15 तारखेला आपण मुलींची शाळा नंबर 4 त्यांनी आपल्याला की आपण एवढं उपक्रम आपला बघितल्यामुळे त्यांनी आपलं आव्हान केलं की आमच्या शाळेमध्ये आम्ही झाडं जगवतो म्हणून. तर जे कोणी गावकरी असतील, ग्रामस्थ असतील, ज्यांना झाडं जगवण्याची इच्छा आहे, निसर्गप्रेमी असतील, त्यांना आपण झाडं देण्याचे आपण आश्वासन देऊ शकतो.